वर्ध्यात 6 नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि उद्याला रिझल्ट असणार आहे. विजयाचा नेमका गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच हे वर्ध्यातील सर्वपक्षीय मंडळी आहे, तसेच सर्वपक्षीय काही नागरिक वर्धेकर नागरिक सुद्धा आहे. यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी विजयाची आणि रिझल्टची स्थिती असेल यांच्याकडून जाणून घेऊया. कारण अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह काँग्रेसचे नेते असो, खासदार असो, अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागले. काय नेमका वर्धेकरांची रिझल्टच्या बाबतीत प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, काय सांगाल, कोणत्या पक्षाचा उमेदवार वर्धा नगरपालिकेमध्ये निवडून येईल? वर्धेकरांनी भरभरून आशीर्वाद सुधीरभाऊ पांगुळे यांना दिलेले आहे. ते उद्या नक्की निवडून येतील. एकूणच काँग्रेसचे सुधीरभाऊ पांगुळे यांचं नाव हे घेत आहे. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? वर्धा शहरामध्ये जर खरोखर विकास करायचा असेल की आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब श्री एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास त्यांच्याकडे असल्यामुळे निश्चितच मला असं वाटते की रविकांत मालपांडे हे निवडून येतील आणि ते वर्धा शहराचा विकास करतील अशी मला अपेक्षा वाटते. एकूणच आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? नगराध्यक्षाचा गुलाल कोण उधळेल? सर्वसामान्यांनी जाहीर केलेली जी उमेदवारी आहे ते सुधीरभाऊ पांगुळ यांना मिळाली आहे. काँग्रेस पक्षाचे सुधीरभाऊ पांगुळ हे भरघोस मताने उद्या आपल्याला निवडणूक पेटीतून न्याय मिळालेला दाखवून देतील. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? निश्चितच शिवसेना पक्षाचे उमेदवार माननीय श्री रविकांतजी बालपांडे हे गेल्या 30-35 वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे यावेळेस वर्धेकर जनता निश्चितच त्यांना निवडून देतील. रविकांत बालपांडे यांचं सुद्धा नाव येत आहे. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? निश्चितच यावेळेस आमच्या पक्षाचा म्हणजे घड्याळीचा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संतोषसिंग ठाकूर हे यावेळेस भरघोस मताने निवडून येतील. संतोषसिंग ठाकूर तसेच अनेक आपापल्या पक्षाचे जे नेते आहे यांचं नाव ते घेण्यात त्यांना दिसून येत आहे. काय सांगाल, काय वर्धेकरांचं मूड काय आहे? वर्धेकरांचा मूड वर्धेकरांनी दाखवून दिलेला आहे आणि गुलाल हा सुधीरभाऊ पांगुळलाच लागेल असे मी ग्वाही देतो. काय सांगाल, वर्धेकरांचा आशीर्वाद कोणाला मिळेल? वर्धेकरांच्या आशीर्वादासोबत पालकमंत्री पंकजभाऊ भोयर यांनी दिलेले आशीर्वाद नक्कीच रवींद्रभाऊ बालपांडे यांना निवडून देईल. पालकमंत्री हे भाजपाचे आहे त्यांनी आणि आशीर्वाद दिलाय. त्यांनी पंकज भाऊंनी रवी भाऊला निवडून येण्याचा आशीर्वाद दिलाय आणि त्या आशीर्वादाच्या अनुषंगाने 100% रवी भाऊच निवडून येणार. भाजपाचे उमेदवार इथे निलेश भाऊ किटे होते. पण त्यांच्या अनावधानाने त्यांच्या तोंडून आशीर्वाद निघून गेलेला आहे आणि त्याची फलश्रुती होणार आहे. रविभाऊ बालपांडेच निवडून येणार. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? भारतीय जनता पार्टीचे निलेशजी किटे हे निवडून येतील आणि विजय हा डॉक्टर पंकजजी भोयर साहेबांचा होईल हे निश्चित आहे. अरे, हे म्हणतायत की रविकांत बालपांडे यांना आशीर्वाद दिलेला आहे. उमेदवार सर हा भारतीय जनता पार्टीचा निलेशजी किटे होते आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यमंत्री डॉक्टर पंकजजी भोयर साहेब हे आहेत आणि निश्चितच त्यांचा विजय होईल हे निश्चित झालेलं आहे. काय सांगाल? भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याप्रमाणे ते म्हणत आहे तसं होत नाही. आता होऊ शकते की त्यांच्या पार्टीत होत असेल असं त्यांचं म्हणणं आहे, पण असं आपल्या आशीर्वाद नाही, असं त्यांच्या पार्टीत होत असेल पण असं भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही. भारतीय जनता पार्टीचे निश्चित उद्याचा वर्धेकरांचा आशीर्वाद, समस्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि निलेश भाऊ किटे हे वाले उद्याचे उमेदवार निवडून येईल, भरघोस मताने निवडून येईल असे मी या ठिकाणी. काय सांगाल? मागील 19 दिवसापासून नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराचे भवितव्य हे मतदान पेटीमध्ये बंद झालेले आहेत. तरी पण उद्याला येणाऱ्या निकालामध्ये जो नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील तो वर्धेकरांचा एक नगराचा प्रमुख म्हणून निवडले जातील. तरी पण मी शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मी हे ठोसून सांगतो की शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री रविकांत बालपांडेजी हे प्रचंड बहुमताने निवडून येतील जनसामान्याचे नगराध्यक्ष म्हणून. एकूणच आपापल्या पक्षाचं जे उमेदवार आहे हा निवडून येतील असे संकल्प व प्रतिक्रिया सुद्धा देताना दिसून येतात. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा निवडून येईल? भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने विसई प्रभागात दमदार उमेदवार दिले, तसेच नगराध्यक्षपदाकरिता एक युवा कार्यकर्त्याला संधी दिली आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने प्रचारात आघाडी घेतली होती, त्यावरून एकंदरीत असं चित्र आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रभागातील उमेदवार, बहुसंख्य उमेदवार भरपूर मतांनी निवडून येतील आणि नगराध्यक्षपदासाठी श्री निलेश किटे हे भरघोस मतांनी निवडून येत आहेत. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा निवडून येईल? भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे, पदाधिकारी असल्यामुळे यांनी म्हटलं की येतील, आम्ही येणार आहेच आणि आलोच. उद्याचा गुलाल हा सुधीर पांगुळ आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचाच राहील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनातला पण उमेदवार सुधीर पांगुळ हेच होते. एकूणच आपल्यासोबत बोलायचं अजून काही नागरिक आहे. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल? उद्या फक्त काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुधीरभाऊ पांगुळ निवडून येईल बस.
आपल्यासोबत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहे भाजपाचे, काय सांगाल कोणत्या पक्षाचा, काय कारण कोणी म्हणत आहे सुधीर पांगुळ, काय सांगाल तुमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे? ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अशी ठरली, कारण वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली गेली होती. 40ही उमेदवार भारतीय जनता पार्टीने असा एकच पक्ष होता की ज्याने 40ही नगरसेवक पदाचे उमेदवार त्या ठिकाणी दिले आणि त्यानंतर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते आमचे निलेश भाऊ किटे हे सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून मागील 10 वर्षापासून काम करीत होते आणि अत्यंत त्यांचा दांडगा अनुभव त्या ठिकाणी होता, त्यांचा प्रशासनावरची पकड होती. त्यामुळे जनतेने ठरवलेच होते की त्यांना निवडून देणे हे विषयच होता आणि त्यामुळे उद्याचा गुलाल हा फक्त भारतीय जनता पार्टीचाच राहणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये 6ही नगर परिषद ह्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच बसणार आहे. त्यामुळे एकूणच भारतीय जनता पार्टीचा गुलाल राहील आणि 6ही नगर परिषद भारतीय जनता पार्टी असं सांगण्यात येत आहे. परंतु वर्धा नगरपालिकेचा विचार केला तर तिहेरी लढत झाली आणि अतिशय महत्त्वाची आणि चुरशीची लढत झाली आहे. परंतु सर्व जास्त करून जर या इथे जमलेल्या नागरिकांना सुधीर पांगुळ यांचं तसेच रविकांत बालपांडे व निलेश किटे यांचं तिघांचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. नेमका विजयाचा गुलाल उधळणार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि काही उद्याला 10 वाजता मतमोजणी होणार आहे आणि 12 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे. नेमका उद्याचा सूर्य हा कोणाच्या दिशेने उगवेल, कोणाचा गुलाल उडेल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.